विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. टुडे वी आर गोइंग टू लर्न ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स अँड इन दिस टॉपिक वी विल लर्न शोईंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन. विद्यार्थी मित्रांनो, आपण नंबर लाईनवर फ्रॅक्शन कसे दाखवायचे ते आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. शोईंग फ्रॅक्शन ऑन द नंबर लाईन. सो ऑब्झर्व द रुलर. हॅव यू सीन द रुलर? रुलर पाहिली आहे तुम्ही? Here in ruler 1 centimeter is divided into 10 equal part. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपले जे ही जी रुलर असते 0 to 1 it is the 1 unit and that 1 unit is divided into 10 equal part. You know 10 millimeter is equal to 1 centimeter. हे माहित पाहिजे आपल्याला. हे जर माहित असेल तर आपण सांगू शकतो ही जी फर्स्ट मार्किंग जी आहे इट विल रिप्रेझेंट which number. The first marking will represent 1 by 10 because the distance from 0 to first marking it is 1 by 10. इथे फर्स्ट मार्क दिसतो तुम्हाला. फर्स्ट मार्क हा या फर्स्ट मार्कचा 0 पासून अंतर जे आहे इट इज 1 by 10. सेकंड पॉइंट, सेकंड it will be 2 by 10 and the fourth mark it will represent 4 by 10. Then the seventh mark it will represent 7 by 10. आता ही जी मार्किंग आफ्टर 1 इट विल रिप्रेझेंट विच नंबर. ही तर 1 युनिट पेक्षा जास्त आहे. सो इट विल रिप्रेझेंट 11 by 10. Why it is 11 by 10? Because 1 unit is divided into 10 part. So it is the 10 part plus this first part. 10 plus 1 11. Then the last marking, the last marking है, it will represent which number? It will represent 13 by 10 because 10 plus 3. It is the last mark. It will represent 13 by 10. We will also write this number in mixed number. Mixed number मध्ये कसं लिहायचं? बघा 1 युनिट कंप्लीट आहे. त्यानंतर पुन्हा 3 मिलीमीटर आहे. सो this number will represent 1 integer 3 by 10. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा हे 1 integer 3 by 10 म्हणजे काय? तर या 0 पासून या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स, द डिस्टन्स बिटवीन 0 टू लास्ट मार्किंग इट इज 1 integer 3 by 10. Here the denominator of all fraction is 10. सर्वांचा डिनोमिनेटर 10 आला because on a standard ruler 1 unit is divided into 10 equal part. लक्षात ठेवायचं ही रुलर तुमच्याकडे आहे. याच्यामध्ये प्रत्येक युनिटचं 10 पार्ट मध्ये डिव्हिजन झालेलं आहे. ठीक आहे. नाउ ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल. सेम रुलर आपण तेच पाहतोय पुन्हा. बघा फर्स्ट मार्क विल रिप्रेझेंट 1 by 10. Can you guess? This mark will represent which number? हर मार्किंग जी आहे फर्स्ट कोणता नंबर रिप्रेझेंट करेल? Can you guess? As it will represent 0 by 10. लक्षात ठेवा ही का बरं 1 by 10? कारण 0 पासून हे जे डिस्टन्स आहे हे आहे 1 by 10. ठीक आहे. सेकंड मार्क रिप्रेझेंट 2 by 10. थर्ड मार्क रिप्रेझेंट 3 by 10. फोर्थ मार्क रिप्रेझेंट 4 by 10. Fifth mark represent 5 by 10. Then sixth mark represent 6 by 10. Seventh mark, very good, 7 by 10. Eighth mark, 8 by 10. Ninth mark, 9 by 10. ठीक आहे. आणि ही जी this mark will represent which number? It will represent 10 by 10. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. नंतर this mark will represent which number? It is 11 by 10 or 1 integer 1 by 10. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. The distance between 0 to this mark is 11 millimeter. है ना? So it will represent 11 by 10 or 1 integer 1 by 10. का बरं 1 integer बघा? कारण आपण जर इथून या 0 पासून हे डिस्टन्स मोजलं तर 1 युनिट कंप्लीट आहे. देअरफॉर 1 इंटीजर आणि 1 नंतर हा फर्स्ट पार्ट आहे. सो द न्यूमरेटर इज 1. सो दिस मार्क विल रिप्रेझेंट
one integer 1 by 10. Can you guess? This mark will represent which number? Very good. It will represent 13 by 10. लक्षात आलं? फार सोपी आहे. इथून पण जायचं बघा. झिरोला झिरो म्हणायचं. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13. So this mark will represent 13 by 10. Then can you guess? Very good. It is 15 by 10 or one integer 5 by 10. Then Saga, this mark will represent which number? Very good. It will represent 17 by 10. Can you guess? This mark represent which number? बघा 2 unit पेक्षा कमी आहे. Yes, it is 19 by 10 or one integer 9 by 10. लक्षात ठेवा. का बरं? बघा या मार्किंगच्या आधी 1 युनिट कंप्लीट झालेला आहे. सो द इंटीजर इज 1 आणि त्याच्यानंतर हे कितवा पॉइंट पार्ट हा 9 पार्ट आहे याच्यामध्ये आहे की नाही. बघा इथून मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 9. सो 1 इंटीजर 9 by 10. आणि मला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये दाखवायचं असेल तर मला इथून मोजायचं 0 1 2 3 या पद्धतीने. ठीक आहे. देन कॅन यू गेस? This red color marking will represent which number? Good. It will represent 20 by 10. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कारण हा बघा 10 plus 10. It is 20 by 10. Can you guess? This mark will represent which number? Very good. इथपर्यंत 30 झाले. 30 plus 2, 32 by 10. Or when we write this number in mixed fraction, we will write 3 integer 2 by 10. त्याला 3 बघा हे बघा 0 पासून हे जे डिस्टन्स आहे किती आहे बाबा? हे 32 मिलीमीटर आहे. सो धिस मार्क विल रिप्रेझेंट 32 by 10. लक्षात आलं? Can you guess? This mark will represent which number? Very good. It will represent 35 by 10 or 3 integer 5 by 10. बघा या मार्किंगच्या आधी याचा नियरेस्ट इंटीजर कोणता आहे? 3. सो वी विल राईट हियर 3. and 3 नंतर हा कितवा पॉइंट आहे बघा? 1 2 3 4 5. सो 3 इंटीजर 5 by 10. Can you guess? This mark will represent which number? Very good. 4 पण तर 40 होईल. बघा 10 10 10 plus 10 40. 40 plus 1 41. So this mark will represent 41 by 10. But when we write this number in mixed number, we will write 4 integer 1 by 10. का बरं? बघा या पॉइंटच्या आधी इंटीजर कोणता आलाय? 4. So we will write 4 because 4 unit is completed. And after that, it is the first part. So 4 integer. This mark will represent 4 integer 1 by 10. Each unit is divided into 10 part. So the denominator of each fraction is 10. विद्यार्थी मित्रांनो फ्रॅक्शन लिहिताना काय पाहायचं? त्याचा डिनॉमिनेटर किती येणार? ठीक आहे. ते कसं ठरवायचं? 1 unit is divided into how many part? एका युनिटचे किती भाग केलेले आहे? बघा किती भाग केलेले आहे? बघा खाली दाखवतो रुलर आपण. 1 युनिटचे किती भाग केलेले आहे? 10 पार्ट. बघ सर्वांचा फ्रॅक्शन डिनॉमिनेटर 10 आलेला आहे. नाउ ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल. What fraction do the points m and n show on the number line given below? आता बघा एक नंबर here there is a number line and here there are 2 points m and n. And we will find out which number indicate m and n. m जोड कोणता पॉइंट येणार, n जोड कोणता पॉइंट येणार. कसं ठरवायचं विद्यार्थी मित्रांनो? First find out one unit is divided into how many part? पहा बरं एका युनिटचे किती पार्ट केलेले आहे? One unit is divided into 6 part. And therefore the fraction which will lie on this number line, denominator will be 0. याच्या अंतीमध्ये जो कोणता फ्रॅक्शन येईल त्याचा डिनॉमिनेटर 0 येईल. Here one unit is divided into 6 equal part, so denominator of each fraction will be 6.
देन विच नंबर विल इंडिकेट एम. एम विल इंडिकेट, बघा एम जर कोणता नंबर आलेला आहे 5/6. का बरं? हा जो पहिला पॉइंट आहे झिरोच्या खाली, इट विल रिप्रेझेंट 0/6. फर्स्ट पॉइंट 1/6, सेकंड 2/6, पुढे 3/6, हा 4/6. एमच्या वर बघा कोणता नंबर आलेला आहे 5. सो एम विल रिप्रेझेंट 5/6 अँड एन विल रिप्रेझेंट 10/6. बघा 5, 6, 7, 8, 9, 10. सो एन विल रिप्रेझेंट 10/6. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? बघा आपण बाकीचे नंबर काढून टाकले. पण प्रश्न काय होता? व्हॉट फ्रॅक्शन डू द पॉइंट एम एन एन शो ऑन द नंबर लाईन गिवन बिलो. आपल्याला फक्त एम कोणता नंबर दाखवणार आणि एन कोणता नंबर दाखवणार तेच हवे होते. बाकीचे आपण काढून टाकले. ठीक आहे. Now observe another example. What fraction do the point A and B represent on the number line given below? आता बघा A आणि B दिसतोय तुम्हाला. Can you guess? Which number will indicate A? A जवळ कोणता नंबर येणार? काय करायचं? First find out one unit is divided into how many part? एका युनिटचे किती पार्ट केलेले आहे? किती पार्ट केले बघा? 5 पार्ट. आणि मग लक्षात ठेवायचं A जवळ जो नंबर येणार त्याचा डिनॉमिनेटर 5 येणार. बी जवळ पण जो नंबर येणार त्याचा पण डिनॉमिनेटर 5 येणार. आता बघा ए च्या वर किती आहे 3. सो ए विल रिप्रेझेंट विच नंबर? कॅन यू गेस? हियर वन युनिट इज डिवायडेड इंटू 5 इक्वल पार्ट. सो डिनॉमिनेटर ऑफ ईच फ्रॅक्शन विल बी 5. देअरफॉर फर्स्ट पॉइंट झिरोच्या खाली जो कोणता पॉइंट लक्षात ठेवा त्याच्या खाली काही 0/5. का बरं 5 आला? बिकॉज वन युनिट इज डिवायडेड इंटू 5 पार्ट. सो डिनॉमिनेटर इज 5. Then first point 1/5. Then the A will represent 3/5. A च्या नंतरचा पॉइंट 4/5. Then B will represent 7/5. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? बघा इथून मग जायचं 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and denominator is depend upon one unit is divided into how many part. एका युनिटचे किती भाग केले ते पाहायचं आणि तो डिनॉमिनेटर मध्ये ठेवायचा. नाउ ऑब्झर्व द अनदर एक्झाम्पल. व्हॉट फ्रॅक्शन डू द पॉइंट्स ए अँड बी रिप्रेझेंट ऑन द नंबर लाईन गिवन बिलो. आता आपल्याला पाहायचं आहे हिअर देर इज अ लाईन, देर आर 2 पॉइंट्स बी अँड ए. कॅन यू गेस? बी विल रिप्रेझेंट विच नंबर? ए विल रिप्रेझेंट विच नंबर? व्हेरी गुड. 0, 1, 2, 3. But the denominator of 3 will be, सांगा 3 चा डिनॉमिनेटर काय येणार? It is depend upon the one unit is divided into how many parts? एका युनिटचे किती भाग केलेले आहे? 7. So the B will represent 3/7 and A will represent very good 10/7. कसा 10/7 बघा? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. A will represent 10/7 or 1 integer 3/7. We can write this number in mixed fraction 1 integer 3/7. का बरं? बघा A च्या आधी कोणता इंटीजर आहे 1. So we will write 1 आणि 1 नंतर हा कितवा पॉइंट आहे बघा? फर्स्ट, सेकंड, थर्ड. So the numerator is 3. So A will represent 10/7 or 1 integer 3/7. You will write down the number. तुम्हाला नंबर लिहायचा आहे that B will represent. B कोणता नंबर रिप्रेझेंट करून तुम्हाला इथे लिहायचा आहे याल तुम्ही. चला नाउ ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल. शो द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेले आहेत ते तुम्हाला नंबर लाईनवर दाखवायचे आहे. हिअर देअर आर 5 फ्रॅक्शन्स. हे 5 फ्रॅक्शन्स आहेत and we will show that numbers on the number line. मग पहिले काय करायचं? First draw the line. Then write down the integers. पहिले इंटीजर लिहायचे कुठून? 0 पासून. बघा 0, 1, 2, 3 जास्त लिहू शकतो आपण. Now we will show this number on the number line. आता हे नंबर जर आपल्या नंबर लाईनवर दाखवायचे असेल तर फर्स्ट ऑब्झर्व देअर डिनॉमिनेटर. पहिले त्यांचा डिनॉमिनेटर पहा. बघा काय डिनॉमिनेटर? 4. To show this number on number line, in how many parts each unit should be divided? Very easy. Each unit should be divided into
4 इक्वल पार्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर हे नंबर लाईनवर हे नंबर दाखवायचे असतील तर फर्स्ट 1 युनिट शुड बी डिवायडेड इंटू 4 पार्ट. चला आपण 4 पार्ट करूया. बघा झाले 4 पार्ट. बघा 1 2 3 अँड 4 झाले बरोबर. सो वेर आपण त्याला नाव देऊया ए बी सी डी एफ जी एस. कोणते नाव देऊ शकता? देन वेअर डू 2/4 lie? 2/4 कुठे येईल? व्हेरी गुड, सी च्या खाली. 7/4 h. h will represent 7/4 and 2 integer 2/4 k. k will represent 2 integer 2/4. 13/4 n will represent 13/4 or 3 integer 1/4. And where is 1 integer 1/4? f will represent 1 integer 1/4. विद्यार्थी मित्रांनो, हे नंबर दाखवायचे आहे. मी काय केलं? आय हॅव रिटन ऑल द नंबर. सर्व नंबर लिहून टाकले. बघा 1/4 2/4 3/4 4/4. लक्षात ठेवून त्याचं इथे इथे 1 वर जो नंबर येणार त्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम यायला पाहिजे. ऍट दॅट टाइम देअर त्याचा जो क्वोशंट येईल इट विल बी 1. समजा हे सेम नाही आले, 1 च्या खाली जो कोणता नंबर येणार जर ते सेम नाही आले तर समजून घ्यायचं आपलं इथे पॉईंट कुठेतरी चुकलेला आहे. सी रिप्रेझेंट हा 2/4. सी रिप्रेझेंट 2/4. Where is 7/4? H will represent 7/4. 2 integer 2/4. K represent 2 integer 2/4. And where is 13/4? N will represent 13/4. And where is 1 integer 1/4? हा बघा 1 इंटीजर आहे. 1 इंटीजर 1/4 म्हणजे काय समजायचं? 1 नंतर पहिला पॉइंट. 1 नंतर पहिला पॉइंट लक्षात ठेवून द्यायचं. 2 इंटीजर 2/4 मीन्स 2 नंतर 2 जो आपला इंटीजर आहे त्याच्यानंतर दुसरा पॉइंट. बघा 2 नंतर दुसरा पॉइंट. 1 इंटीजर 1/4 मीन्स 1 इंटीजर नंतर. वेर इज 1 इंटीजर? हवा 1 इंटीजर. 1 इंटीजर नंतर फर्स्ट पॉइंट. ठीक आहे. नाउ ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल पहा पुन्हा. शो द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन. 3/5 6/5 9/5 2 इंटीजर 3/5. हे नंबर्स आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचे आहे. पहिले काय करायचं? फर्स्ट ड्रॉ द लाईन. देन ऑब्झर्व देअर डिनॉमिनेटर. त्याचे डिनॉमिनेटर पहा. द डिनॉमिनेटर ऑफ ऑल द फ्रॅक्शन्स इज 5. लक्षात आलं? आता काय करायचं? फर्स्ट राईट डाऊन द इंटीजर. इंटीजर लिहायचे. हे बघा 0 1 2 3. देन 1 unit is divided into 5 equal part. So divide the 1 unit into 5 equal part. एका युनिटचे 5 भाग करायचे. पहा मी केलेले आहे. नाउ where do the 3/5 lie? 3/5 कुठे येईल सांगा पहा. हा 0/5. It is 1/5. It is 2/5 and it will be, सांगा पटकन विचार करा लवकर. 3/5. हा बघा रेड कलरचा डॉट. It will be 3/5 and this will be 6/5. This red color point indicate 9/5 and this red color point indicate 2 integer 2/5. So first red color point it will indicate 3/5. पहा 0 पासून मोजा. 0 1 2 3. ठीक आहे. Then 6/5. Then 9/5 and then 2 integer 3/5. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? याप्रमाणे आपण जे कोणते नंबर्स आहे ते नंबर लाईन वर दाखवू शकतो. आपण समजा इंटीजर नाही लिहिले, समजा 1 2 3 नाही लिहिला, काय करायचं मग? मला हे नंबर्स यावर दाखवायचे. तर आय विल राईट 0/5 देन 1/5 देन 2/5 3/5. तरी 3/5 इथे येणार आहे. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी फॉर यू. व्हॉट फ्रॅक्शन डू द पॉइंट्स A B C and D रिप्रेझेंट ऑन द नंबर लाईन गिवन बिलो? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता बघा इथे एक लाईन दिसते आहे. हिअर देर आर 4 लेटर्स. 4 लेटर दिसतात आहे B C A D. तुम्हाला काय करायचं आहे? हे जे लेटर्स आहे अल्फाबेट आहे ते कोणते नंबर रिप्रेझेंट करतात सांगता येईल? बी. विच नंबर विल रिप्रेझेंट पॉइंट बी? सो फर्स्ट ऑब्झर्व 1 युनिट इज डिवायडेड इंटू हाऊ मेनी पार्ट? एका युनिटचे किती पार्ट केले दिसते का? पहा बरं. चला, विच नंबर विल रिप्रेझेंट बी? बी कोणता नंबर रिप्रेझेंट करेल? इट विल रिप्रेझेंट 1/3. का बरं 1 आला? बघा हा 0 नंतर हा पहिला पॉइंट आहे. सो न्यूमरेटर इज 1.
आता डिनॉमिनेटर 3 का बरं आला याचा विचार करा. बिकॉज 1 युनिट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. बघा 0 to 1 चे 3 पार्ट केल्या बघा. 1 2 3. Therefore denominator is 3. Now which number will represent D? D वर कोणता येईल? 13. का बरं? हा, इथून मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. So D will represent 13 by 3 or 4 integer 1 by 3. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. तर या पद्धतीने हे काही फ्रॅक्शन्स आहे हे आपण नंबर लाईन वर दाखवू शकतो. यू कॅन टेक another 4 fraction or 6 fraction and show that fraction on the number line. But remember, the denominator of all the fractions should be same. तुम्ही जे काही फ्रॅक्शन घेणार आहात ते फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर मात्र सेम घ्यायचे. लक्षात राहील. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुस्तकामध्ये जे प्रॉब्लेम दिले की नाही या चॅप्टरवर आधारित ते सुद्धा तुम्हाला करायचे.